प्रणय आणि मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे फॅक्ट वर्ल्ड, जिकडे तुम्हाला पाहायला मिळतात जगातील काही नोन कंट्रीच्या नोन सिटीचे काही अननोन फॅक्ट, ते पण आपल्या मराठी भाषेत। अलिबाग हे भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी आणि नगर परिषद आहे। अलिबाग हे मुंबईमधील सर्वाधिक भेट देणारे पर्यटन क्षेत्रांपैकी एक आहे, ज्याच्यामुळे याच्या आजूबाजूचा परिसर देखील प्रभावित झाला आहे। अलिबागमध्ये राहणे हे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न आहे। अलिबागचा अनुभव आपल्याला फक्त समुद्र किनाऱ्यापुरता मर्यादित नाही। चला तर मग सुरू करू आपला आजचा व्हिडिओ, ज्याचे नाव आहे 10 अमेझिंग फॅक्ट अबाउट अलिबाग। फॅक्ट नंबर 1, हिस्ट्री ऑफ अलिबाग। अलिबाग आणि त्याच्या आसपासची गावे हे बेनी इस्रायल यहुदी लोकांचा ऐतिहासिक भूभाग आहे। त्यावेळी अली नावाचा एक बेन इस्रायल रहिवासी येथे राहत होता। त्याच्या गार्डनमध्ये आंबा आणि नारळ या झाडांची बरीच लागवड होती, म्हणून स्थानिक लोक तिला अलीची बाग किंवा अलिबाग असे म्हणायचे। त्यावरून ह्या ठिकाणाला अलिबाग असे नाव मिळाले। फॅक्ट नंबर 2, मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी इन अलिबाग। अलिबागमध्ये एक मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी आहे। इंडियन मॅग्नेटिझम ऑफ इंडिया द्वारा चालवल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल नेटवर्कचा पार्ट बनणाऱ्या इम्पॉर्टंट ऑब्झर्वेटरीपैकी ही एक आहे। या ऑब्झर्वेटरीच्या 2 बिल्डिंग आहेत। एका बिल्डिंगमध्ये आपल्याला भौगोलिक क्षेत्रातील होणारे बदल नोट करणारे मॅग्नोमीटर पाहायला मिळते, तर दुसऱ्या इमारतीत आपल्याला अचूक रेकॉर्डिंग करणारे साधन आहे, जी सौर वादळांमुळे होणाऱ्या भौगोलिक वादळांविषयीची माहिती देतात, जी इतर देशांसोबत शेअर केली जाते। फॅक्ट नंबर 3, बेस्ट टाइम विजिट टू अलिबाग। अलिबागला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च। ऑक्टोबर ते मार्च ह्या काळात अलिबागचे हवामान खूप थंड आणि सुखकारक असते। ह्या काळात अलिबागच्या किनाऱ्यावर आराम करणे म्हणजे खूप मजेदार आहे। फॅक्ट नंबर 4, व्हॉट टू वेअर इन अलिबाग। अलिबाग बीचसाठी फेमस आहे। अलिबागला जर आपण भेट देत असाल तर तुम्हाला तिकडे कोणत्याही प्रकारचे विशेष कपडे घेऊन जाणे गरजेचे नाही। अलिबागमध्ये खूप सारे बीचेस आहेत, मग तिकडे कपडे पाण्यात भिजून लवकर वाळतील असे कपडे घेऊन जाणे गरजेचे आहे। फॅक्ट नंबर 5, मूव्हिंग अराउंड इन अलिबाग। अलिबागला फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे हा एक उत्तम पर्याय आहे। तसेच अलिबाग फिरण्यासाठी तुम्हाला इकडे बस आणि टॅक्सी अवेलेबल आहेत। तसेच तुम्ही इथे प्रायव्हेट व्हेकल घेऊन सुद्धा अलिबाग फिरू शकता। फॅक्ट नंबर 6, फन ॲक्टिव्हिटीज इन अलिबाग। अलिबाग हे बऱ्याच ॲडव्हेंचरस वॉटर स्पोर्ट्ससाठी फेमस आहे। त्यामध्ये बनाना बोट राईड, जेट स्की आणि स्कुबा डायव्हिंगचा समावेश आहे। हे स्पोर्ट शहरांच्या साहसी लोकांना आव्हान देतात, जे नेहमी शहराच्या गडबडीतून निघून काही ॲडव्हेंचर्स करायची इच्छा मनात ठेवतात। फॅक्ट नंबर 7, युनिटी इन डायव्हर्सिटी। विविधतेत एकता हे केवळ आपल्याला भारतात पाहायला मिळेल आणि त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे अलिबाग। अलिबागमध्ये आपल्याला एकीकडे श्री गणेशाचे मंदिर, दुसरीकडे दर्गा आणि तिसरीकडे चर्च पाहायला मिळेल। एवढी विभिन्नता असून सुद्धा इकडे या सर्व धर्मांचे मिश्रण खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी मुंबईतून खूप पर्यटक इकडे प्रवास करतात। फॅक्ट नंबर 8, द चॉल। चॉल हे अलिबागमधील सर्वात महत्त्वपूर्ण स्थळांपैकी एक आहे। अलिबागपासून 15 किलोमीटर अंतरावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे आणि ते पोर्तुगीज अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे। चॉलमध्ये तुम्हाला 365 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील। फॅक्ट नंबर 9, बेस्ट बीचेस इन अलिबाग। अलिबाग हे बीचसाठी फेमस आहे। इकडे तुम्हाला सुंदर असे बीच पाहायला मिळेल। अलिबाग बीच हा बीच अलिबाग किनारपट्टीने फेमस आहे। अलिबाग बीचवरून तुम्हाला अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचे परिपूर्ण देखावा बघायला मिळतो। नागवण बीच हा अलिबागमधील एक उत्तम बीच आहे। हा बीच टुरिस्टमध्ये त्याच्या स्वच्छतेसाठी आणि सर्फिंगसाठी फेमस आहे। त्याचप्रमाणे अलिबागमध्ये तुम्हाला अजून बीचेस पाहायला मिळतील, जसे कशेडी बीच, मांडवा बीच, सासवण बीच, रेवंदा बीच, आवाज बीच इत्यादी। फॅक्ट नंबर 10, कोलाबा फोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा संपूर्ण दक्षिण कोकण मुक्त केले तेव्हा त्यांनी कुलाबा किल्ला हा त्यांच्या किल्ल्यासाठी निवडला। या किल्ल्याची निर्मिती 19 मार्च 1662 मध्ये सुरू करण्यात आली।
1680 मध्ये हा किल्ला मजबूत बनविला गेला आणि मराठा नौदलाचे मुख्य स्थान बनले. कुलाबा किल्ला ब्रिटिश जहाजांवरील हल्ल्याचे मुख्य स्थान बनले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला संभाजी महाराजांच्या ताब्यात आला आणि त्यांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. 1773 मध्ये झालेल्या करारानुसार पेशवा बालाजी विश्वनाथ यांनी कुलाबासह इतर किल्ले हे कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिले. एकंदरीत अलिबाग सौंदर्यशास्त्र, इतिहास, पर्यटन आणि चांगल्या प्रकारे पोषित झालेल्या समाजातील नीतिमत्तेच्या घटनांमध्ये सर्वात चांगलं आहे. मुंबईच्या इतिहासाच्या दशकापासून प्रत्येक परिसर त्याची वाढ विकास करत आहे. अलिबागचे पायाभूत सुविधा व सुविधांची प्रगती जोरदारपणे मोहित करते. तर मंडळी, हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही नवीन फॅक्ट कळाले असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे काही अजून फॅक्ट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या शहरांबद्दल जास्त कळेल. अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, जिथे तुम्हाला पाहायला मिळतील अजून काही अननोन सिटींचे नोन फॅक्ट. तोपर्यंत सेफ राहा, घरात राहा आणि लिव्ह युअर लाईफ बिंदास.